नॉलेज घेण्यासाठी आले आहात, अर्थातच मिळणार. टॅप क्लिप्सवर सबस्क्राईब नक्की करा. महाशिवरात्रीला जागरण करा असं म्हणतात. आता त्याच्यात 2 प्रश्न विचारतो मी लागलेच, की महाशिवरात्रीला जागरण का करावं, आणि जागरण करताना नुसतं डोळे उघडून बसणं नाही, म्हणजे आडवा पडलो आहे आणि मग मी फक्त जागलो आहे रात्रभर असं नाही, तर पाठीचा कणा पण ताठ असावा, अशा 2 गोष्टी. तर मग महाशिवरात्रीला जागरण करावं आणि ते पण पाठीचा कणा ताठ ठेवून असं का सांगितलं जातं? सगळ्यात अगोदर जागरण, काही ज्या रात्री आहेत त्या रात्रींना जागरण सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची रात्र सांगितलेली दिवाळीची रात्र, नंतर जन्माष्टमीची रात्र, होलिका दहन ज्या दिवशी होतं ती रात्र, महाशिवरात्रीची रात्र आणि नंतर शरद पौर्णिमेची रात्र. ह्या दिवशी तुम्हाला स्वतःला जागं ठेवायचं आहे. जागं फक्त डोळ्यांनी नाही, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त ह्या सगळं तुम्हाला स्थिर करण्यासाठी एक रेषेमध्ये तुम्हाला यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही एक रेषेमध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्ही ते कसं जर कधी मी असा जागा बसलो, असा जर कधी मी बघत राहिलो तर माझं चित्त कुठेतरी राज्य करायला सुरुवात करून देईल. मन चंचल चंचल हा म्हणा कृष्ण, की आपलं मन चंचल आहे ना, तो त्याचं मनोराज्य करायला सुरुवात करेल. म्हणून त्याला एक हठयोगाच्या पद्धतीनुसार सांगितलं की तुम्ही तुमच्या पाठीचा कणा ताठ ठेवा. पहिला कारण त्याला एक हठयोगाच्या दृष्टिकोनातून, एक आपल्या साधनेच्या दृष्टिकोनातून त्याला एक अन्य महत्त्व आहे, वेगळं महत्त्व आहे. पण अगदी सर्वसामान्यमध्ये प्रत्येकाने त्या चैतन्याला स्वतःकडे बघत राहावं, त्या चैतन्याला तुम्ही ते अनुभवावं, यासाठी तुम्हाला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पण पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे तुम्हाला स्थिर ठेवायचे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये चौरंगीनाथांची कथा आहे. ती कथा अशी सांगते की त्यांचं जे काही हात असतात चौरंगीनाथांचे, त्याचा छेद केला जातो आणि एका चौरंगाकडे त्यांना बसून दिलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तू फक्त त्या दगडाकडे एक टक बघ. जर कधी तो दगड तू इकडे तिकडे पाहिलं तो दगड तुझ्यावरती पडेल, किंवा ती जी कथा सांगितली जाते. मला असं वाटतं की ही एक प्रकारची योगिक क्रिया सांगितलेली आहे. ही योगिक क्रिया आहे की तुम्ही एक क्षण तरी तुम्ही त्या स्वतःच्या आत्मचैतन्याकडे तुम्ही एकदार बघा. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तो क्षण काय, तो हा क्षण आहे. तो क्षण तुम्हाला अनुभवता यावा म्हणून तुम्हाला तटस्थ बसायचं आहे, तुम्हाला जागे करायचं आहे. मी तुम्हाला संदर्भ देतो बघा. ईशान संहितेतला श्लोक आहे. तो श्लोक असा आहे की शिवरात्री व्रतम नामम सर्व पाप प्रणाशनम आचांडाल मनुष्यानां भुक्ती मुक्ती प्रदायकम. संहिता म्हणते की शिवरात्रीचं जे काही व्रत आहे, शिवरात्र ही अशी आहे की सर्व पापाचा नाश करणारी आहे. सांडाळापासून ते मोठ्यातल्या मोठ्या श्रेष्ठत्व, सांडाळ म्हणजे एक विचारसरणी आपण म्हणू, दुर्विचार करणाऱ्या माणसाला सुद्धा, किंवा जडत्व विचार ज्याच्यामध्ये आहे, अशा व्यक्तीला सुद्धा पापातून मुक्त करणारी आणि अनुभूती देणारी ही रात्र आहे. त्या रात्रीला तुम्हाला स्वतःला जागी ठेवायचं म्हणून त्याला महाशिवरात्री म्हटलेलं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता तुम्हाला त्याचा एक वेगळा अनुभूती येते. आता जर कधी मला माझं शरीर त्या देवाच्या नामस्मरणामध्ये करायचं तर मला त्या दिवशी विशिष्ट साधना सांगितलेली आहे. तर ती साधना काय काय आहे यावरती आपण चर्चा करणारच आहोत. बघा, जागरण आपल्या शास्त्रात जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये अनेक असे संदर्भ आपल्याला आढळतात की विशिष्ट रात्री तुम्हाला जागरणच करायचं आहे. हे जागरण कशासाठी? मध्यंतरी आता तुम्ही पाहिलं की शिवाच्या ज्या ज्या ठिकाणी शिव उपासना असते त्या ठिकाणी जागरणाला महत्त्व आहे. खंडोबाचा सुद्धा जागर असतो, जागरण गोंधळ. तर हे जागरण काय? हे जागरण, शिव म्हणजे चैतन्य आहे आणि निद्रा म्हणजे अविद्या आहे. मग मला जर कधी मला त्या चैतन्याला अनुभव जर कधी मला करायचं असेल तर मला जागं राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी जागरण त्या दिवशी विशेष सांगितलं, कारण की तो दिवसच असा आहे की चैतन्याचा प्रवाह त्या दिवशी सगळ्यात जास्त असतो. तुम्ही म्हणणार की मग शेवटचा दिवसच का निवडला गेला? मी उदाहरण तुम्हाला देतो. आता इथे आपल्याकडे दीपक चालला आहे, तर सुरुवातीला त्याची ऊर्जा आणि ज्यावेळी तो अख्खा दिवा संपत येईल त्यावेळी त्याची ऊर्जा, दोघांमध्ये तफावत आहे. सगळ्यात जास्त ऊर्जा आहे कारण की तो आता लयाला जाणार आहे. तर तोच एक दिवस आहे, ते वर्षामध्ये जी काही ऊर्जा एकवटली होती सृष्टीमध्ये
ती आता लयाला जाणार आहे, तर तुम्ही त्या लयाला जाणाऱ्या शक्तीला स्वतःमध्ये तुम्ही मर्ज करा, स्वतःमध्ये तुम्ही अनुभवा. यासाठी महाशिवरात्री आपल्याला सांगितली जाते. म्हणजे चैतन्य म्हणजे शिव आहे आणि ते निद्रारूपी अविद्या म्हणजे ती रात्र आहे, म्हणून तिला तुम्हाला अनुभूतीसाठी महाशिवरात्री तुम्हाला सांगितली जाते.